विजयराज डोंगरे असतील, अजून बऱ्याच जणांची नावं घेता येतील. असे अनेक जण सहकारी आम्हाला ह्या सगळ्या लढाईमध्ये एकत्रित आले. राजाभाऊ खरे उमेदवार ऐन वेळेला आम्हाला त्या ठिकाणी मिळाले. त्यांनी अतिशय चांगलं काम मागच्या 1-2 वर्षामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये या मतदारसंघात केलं होतं, जे आम्हालाही कदाचित माहित नव्हतं. पण मी गावागावात फिरत असताना राजाभाऊ खरे यांनी जवळपास प्रत्येक गावामध्ये काही ना काही सामाजिक काम केलं होतं. कुठं मंदिरांना देणगी दिलेली होती, तिथं सभा मंडपाला पैसे दिले होते, कुणाला रस्त्याला दिले होते, कुणाला तरी दवाखान्याच्या करता मदत केलेली होती. काही ना काही त्या गावामध्ये त्यांचं काम पोचलं होतं आणि ते स्वतः पोचलेले होते. त्यामुळं त्या उमेदवाराचा प्रचार करताना फार अडचण आली नाही. उलट आम्हाला असं वाटतं, आम्हालाच माहित नव्हतं की त्यांनी एवढं काम केलं. पिण्याचं पाणी मोहोळ शहरात तर त्यांनी दुष्काळाच्या काळामध्ये दिलं होतं, हे तर सर्व ज्ञातच आहे. इतर ठिकाणी त्या ठिकाणी जिथं जिथं दुष्काळ होता त्या काळात दिलं होतं. त्यामुळं एवढं काम पुरेसं नसतं, पण तरी सुद्धा लोकांना भविष्यात उद्या मी आमदार होणार आहे नाही होणार आहे हे अंदाजावर असताना सुद्धा त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न करणं आणि हे लोकांना नक्कीच त्या ठिकाणी आवडलं. आणि दुसरी बाजू अशी होती की या तालुक्याला एक प्रकारचं स्वातंत्र्याचा श्वास घ्यायचा. निवडणूक जिंकल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी निरीक्षणात तुमचं आलं का नाही मला माहित नाही, परंतु आम्ही त्यावेळेला ज्या पक्षाचा झेंडा घेऊन निवडणूक लढवली, निवडणूक जिंकल्यानंतर त्या पक्षाचा झेंडा आम्ही फडकवला, देशाचा तिरंगा फडकवला. त्या देशाचा तिरंगा फडकवला. निवडणूक जिंकल्यानंतर देशाचा तिरंगा या मोहोळ तालुक्यामध्ये फडकवणारा हा महाराष्ट्रातला त्या निवडणुकीतला एकमेव मतदारसंघ असेल. आणि आपण जे अभिनंदन लोकांचा आभार मानलं त्या दिवशी, त्या तारखेला 23 नोव्हेंबरला मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला. आणि निश्चितपणे ती तारीख जी आहे तो मोहोळ तालुक्याचा चेअरमन आपण आवर्जून मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिन जो आहे तो देशाचा तिरंगा फडकावून दरवर्षी साजरा करायचा. आणि आपल्या सगळ्यांना तुम्हाला सगळ्याला तो स्वातंत्र्याचा दिवस साजरा करायला बोलवणार. जसं आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या दिवशी आपण मुलांना आपण जिलेब्या वगैरे गोड फळं वगैरे खायला देतो, तसं या तालुक्यातल्या लोकांनी एकमेकांना पेढे भरवून तो दिवस साजरा केला गेला पाहिजे. अत्यंत मध्ये कुणी घडलं, कुणामुळे घडलं, चेअरमन म्हणजे यांनी मेहनत केली, त्यांनी भाषणं केली, अमुक तमुक सगळं त्यांचे दिवस भरले होते. ते भरत का आले होते, त्या पापांमधून भरले होते. ही लढाई कौरव विरुद्ध पांडव अशी काहीतरी होती, नीतिमत्तेची लढाई होती. अनेक ठिकाणी सगळं सुपडा साफ झाला. देशात सगळ्या महाराष्ट्रात सगळी महायुतीची लाट होती. ओबीसीने एकतर्फी मतदान केलं, लाडक्या बहिणीनं झटका दिला. पण मोहोळ तालुक्यातल्या मात्र एवढं सगळं असून सुद्धा त्यांना नेमारा झटका दिला. म्हणजे पापाचा गढा इतका भरलेला होता की या सगळ्या लाटेत सुद्धा लोकांनी सांगितलं की या असं जरी असलं तरी तुम्हाला सुट्टी नाही. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सर्व पत्रकारांनी, वार्ताहरांनी, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या लोकांनी अतिशय मनापासून साथ दिली. ही अत्यंत जमेची बाब आहे. आजचा हा पत्रकार दिन 6 तारखेला जरी झाला असला तरी आज तारीख किती ना 12 तारीख आहे, म्हणजे 6 दिवसांनी आपण करतोय. हा आपला तुमच्यातला संवादाचा दुवा जसा इलेक्शनच्या काळात आपण भेटायचो वारंवार, त्यानंतर अशाच पद्धतीने आपण भेटलं पाहिजे. मला काही जण नवीन चेहरे दिसत आहेत, ते सातत्यानं आमच्या संपर्कात नसलेले बरेच जण आहेत आणि सातत्याने संपर्कात असलेले ते मी सांगतो. त्यामुळं सगळ्या इथं उपस्थित असलेल्यांनी, सगळ्यांनी त्यात राहिलेले असतील त्यांनी सुद्धा, जे आलेले ते तर आहेतच, तर संवाद संपर्कात राहण्याची आवश्यकता आहे. आणि माझं तुम्हाला सगळ्यांना आता एक सगळ्यांना सांगणं आहे, आता बरे राज्यात सरकारमध्ये नसतो ते उद्या काय घडेल, राजकीय घडामोडी अजून वेगवेगळ्या पद्धतीने घडतील, कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील माहित नाही. आणि तसं घडावं अशा पद्धतीने काही प्रयत्न करतात. मी तर माझी भूमिका स्पष्टपणे सांगितली की पवार साहेबांनी अजितदादांच्या दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित आलं पाहिजे आणि एकत्रित येण्याच्या करताची भावना राज्यातल्या अनेक कार्यकर्त्यांची आहे. शेवटी कामं करायची, लोकांच्या जबाबदारीला जर आपल्याला पात्र ठरायचं असेल, उत्तरदायित्व आपल्याला जर ते निभवायचं असेल तर आपल्याला लोकांना त्या ठिकाणी रिझल्ट द्यावे लागते. आणि निवडणूक संपली, आता लोकांच्या अपेक्षा आहेत, तर त्या अपेक्षाची पूर्तता करायची असेल तर आपल्याला सरकारची मदत लागेल, सत्तेची मदत लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणं हे त्या पक्षासाठी, त्या नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि आपल्या मतदारसंघासाठी सुद्धा, आणि जे एकत्रित येतील सत्तेत नसलेल्यांना सगळ्यांसाठी ते उपयोगाचं ठरणार. आता या बाबतीतला निर्णय ते काय असेल ते वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. अजून काही घडामोडी घडतील, 1-2 महिन्यामध्ये कदाचित वेगळ्या पद्धतीने काही घडामोडी घडतील, ते जे काही घडायचं ते घडू. परंतु आता तुम्ही आमच्या सोबत आहात, आमच्याशी तुमचा संवाद आहे, हा संवाद सातत्यानं राहिला पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला आमच्यावर टीका करण्याची मुभा असते. तुम्ही सातत्यानं आमच्यावर टीका केली पाहिजे, आमच्या त्रुटी काढल्या पाहिजे, आमच्यातले दोष सांगितले पाहिजे आणि आम्ही कुठं कमी पडलो हे बिनदिक्कतपणे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि तरीही तुमची आणि आमची मैत्री राहिली पाहिजे.
तरीही तुमच्यातला आणि आमच्यातला संवाद हा जो आहे तो तितकाच प्रेमाचा आणि तितकाच सौहार्दाचा असला पाहिजे. आणि याला खऱ्या अर्थानं समंजसपणाचं आणि समृद्ध विचाराचं आणि परिपक्व अशा स्वरूपाचं नेत्यांमधलं आणि पत्रकारांमधलं आपण नातं आपण त्याला म्हणूया. आणि तशा पद्धतीचा विचार, तशा पद्धतीचं कल्चर, तशा पद्धतीची संस्कृती पत्रकारांनी तुमच्या आमच्यातली त्या ठिकाणी ह्या तालुक्यात रुजावी. आम्हालाही तुम्हाला त्या ठिकाणी दोन शब्द तुम्हाला त्या ठिकाणी सुचवावे वाटले तर सांग, तुम्ही ते मोकळेपणाने आमच्याकडनं ते स्वीकारले पाहिजेत. आणि तुमचे सल्ले म्हणा किंवा तुमच्या सूचना म्हणा किंवा तुमची टीकाही आम्ही उमदेपणानं आम्ही ती स्वीकारली पाहिजे आणि त्यातून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यामध्ये कुठलाही व्यक्तिगत आकस, व्यक्तिगत द्वेष याच्यातून जाणवणार नाही, दिसणार नाही. याची आपण सगळ्यांनी कटाक्षानं आपण सगळ्यांनी दोन्ही बाजूने काळजी घेतली पाहिजे. अशा पद्धतीची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. राहिला प्रश्न पत्रकार भवन या संदर्भातला आहे, तर पत्रकार भवन याच्या करता आपल्याकडे जर कुठं जागा नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध होत असेल तर ते पत्रकार भवन हे ज्या पत्रकार भवनामध्ये फक्त पत्रकार परिषद घेण्याच्या करता तर त्या असावं, तर ते अत्याधुनिक अशा पद्धतीनं संगणकीकृत असावं. पत्रकारांना त्या ठिकाणी पूर्ण वेळ कुणीतरी असिस्ट करणारा स्टाफ असावा. त्या ठिकाणी तुम्हाला जे काही बातम्या तयार करायच्या किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांना कोणाला मुलाखत एखाद्याची घ्यायची तर त्याला तशा पद्धतीची एक ग्रीन रूम असावी. तिथं कॅमेरे आणि हे सेटिंग सगळं त्या ठिकाणी असावं. त्याचं एडिटिंगची व्यवस्था तिथं असावी. त्याचबरोबर ते सगळं वायफाय आणि संगणक या ठिकाणी इंटरनेटची पूर्ण वेळ त्या ठिकाणी सुविधा असावी. त्याचा मेंटेनन्स, स्वच्छतागृह हे सांभाळण्याचे कायमस्वरूपी ते जपलं जाईल किंवा ते मेंटेन होईल अशा पद्धतीची आर्थिक तरतूद असणारी एक व्यवस्था त्या ठिकाणी असावी, जेणेकरून ते पूर्णपणे वातानुकूलित असावं. पत्रकारांना बसण्याच्या करता, लिहिण्याच्या करताचे त्याला त्या ठिकाणी चेंबर्स असावेत. अशा पद्धतीचं एक चांगल्या सुसज्ज अशा पद्धतीचं पत्रकार भवन आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी विश्रांती कक्ष सुद्धा त्या पत्रकारांच्या करता त्या ठिकाणी असावा. एखादं ट्रेनिंग घ्यायचं असेल, एखादं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर एखादा ट्रेनिंगच्या करताच एक खोली त्या ठिकाणी असावी. अशा पद्धतीची माझी एक कल्पना आहे की तशा पद्धतीचं पत्रकार भवन आपल्या मोहोळमध्ये जर आपल्याला तयार करता आलं तर ते कदाचित इतरांनी, जसं कोणतरी सांगितलं मगाशी की इतरांनी सुद्धा ते पाहायला यावं आणि त्याचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी ग्रंथालय असावं. त्याच ठिकाणी वाचनाच्या करताची पुस्तकं उपलब्ध असावी. त्या अशा पद्धतीनं आपण त्या ग्रंथालयाच्या ज्या पत्रकार भवनाची आपण त्या ठिकाणी वास्तू निर्मिती करावी. त्याच्याकरता लागणारा निधी, पैसे जे आहेत ते आपल्याला आमदार फंडातून घेता येतील, नगरपालिकेतून घेता येतील, एखाद्या योजनेमध्ये ते घालता येतील किंवा डीपीसी मधून नाविन्यपूर्ण मधून त्याला घेता येईल. परंतु साधी सुधी नाही तर किमान कमीत कमी 2-3 कोटी रुपयाचं बजेट त्यामध्ये करून एक अत्यंत आदर्शवत अशा पद्धतीचं पत्रकार भवन निर्माण केलं जावं अशा पद्धतीची अपेक्षा मी आता आमदारांच्याकडनं करेल, उद्याच्या सत्ताधाऱ्यांकडे तुम्ही आमच्याकडनं करा. मी स्वतः त्याकरता निश्चितपणे प्रयत्न करेल. आणि हे आम्ही असं बोलून जातो, भाषणामध्ये सांगून जातो, परंतु वेगवेगळ्या कामाच्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी मागं पडत जातात. तर या सातत्यानं आपणही त्या बाबतीतली आठवण करून दिली पाहिजे. आपण त्याच्यासाठी पत्र दिलं पाहिजे, आपण त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. संघटनेचे अध्यक्ष महेश सोने, त्या ठिकाणी ग्रामीणचे आमचे अध्यक्ष नसीरजी मोमीन आहेत, यांनी सुद्धा त्या संदर्भातला पाठपुरावा केला पाहिजे, पत्रव्यवहार केला पाहिजे, आमच्या मागे लागलं पाहिजे. एकत्रित येऊन शिष्टमंडळ घेऊन सारखं त्या ठिकाणी पालकमंत्री उद्या त्याला असतील, आपण त्यांच्याकडे जाऊ, डीपीसीतनं पैसे मंजूर करा बाबा याला. आपण त्याचं एखादं चांगलं संकल्प चित्र जे आहे आर्किटेक्चरकडनं एखादं चांगलं डिझाईन करून ते घेतलं पाहिजे. जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून या पत्रकार संघाच्या नावानं जागा वर्क करणं किंवा नावानं नाही करता येत असेल, मला माहित नाही त्यातला काय नियम आहे, पण किमान त्याच्यासाठी राखीव भूखंड असणं हे सुद्धा बघितलं पाहिजे. तो प्रशस्त असावा याची काळजी घेतली पाहिजे. उगाच 2 घंट्यात आणि 1 घंट्यात करण्यात मजा नाही. चांगली 5-10 गुंठे जागा प्रशस्त अशा पद्धतीची करून, जेणेकरून आज हे तुम्ही लोक आहात, भविष्य काळामध्ये ती वास्तू जी आहे ती या मोहोळ तालुक्यातल्या एक पत्रकारितेचा आवाज म्हणून, एक आदर्शवत अशा पद्धतीचं एक केंद्र म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहिलं जाईल. आणि येणाऱ्या काळातले जे सगळे पत्रकारितेमधले जे बदल होत जाणार आहेत त्याला ती सुसंगत अशा पद्धतीची भविष्य काळातल्या 5-50 वर्षाची आधुनिक इमारत म्हणून त्या इमारतीकडे पाहिलं जाईल. असं ते असावं अशी माझी एक साधारण कल्पना आहे. आपण सर्वांनी वेळ दिलात. खरं तर 6चा टायमिंग असल्यामुळं अल्पोपहार केला होता. आता जेवणाची वेळ झाली, पण आता जेवणाच्या ऐवजी अल्पोपहारच मिळणार आहे. काय आपल्याकडे अल्पोपहार आहे, ठीक आहे. परंतु एकदा पुन्हा आज जरी अल्पोपहार असला
तरी नंतर एकदा मी विशेष करून कुठल्या तरी निमित्त साधून आपल्या सगळ्यांना मी माझ्या घरी, हे माझं घर आहे त्यामुळे माझ्या घरी पत्रकार दिनाचं औचित्य न समजता एक आपलेपणाचं, आपलं प्रेमाचं एक दिवस स्नेहभोजनाचा कार्यक्रम आपण सर्वांनी एकत्रित करू आणि तो बापूच्या दृष्टिकोनातून संगीतमय पाहिजे असेल तर त्यांना काय पुढचे मी संगीतमय माईक लावलाय, आपलं एखादं गाणं बारीक आवाजात लावायचं आणि त्याला ठेवून करा असं ठीक आहे. असा एक संगीतमय कार्यक्रम जो आहे तो आपण एक दिवस करू. कुणालाही इथे एंट्री दिली जाणार नाही, फक्त पत्रकार असतील आणि आपण सर्वजण असू. अशा पद्धतीचं आपल्या सर्वांना मी निमंत्रण आपल्याला त्या ठिकाणी भविष्य काळात एका दिवशी सगळ्यांना विचारून ते दिवस ठरवून आपण बोलू. आमदारांनाही त्यावेळेला बोलू. आज आमदारांना दाढेचं त्याच्या 2 दाढा काढल्यात त्यामुळे ते विश्रांती करताय आणि त्यामुळे ते आज त्या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत कुठल्याच कार्यक्रमाला. आपण सर्वजण मिळून एकदा आमदारांच्या बरोबरही असं बसूया. आपण सर्वजण मला वेळ दिला त्याबद्दल आपलं सर्वांचं मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पत्रकार दिनाच्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. सर्वांचा एकत्रित एक ग्रुप करा. काही अपेक्षा असेल, काही बोलणं असेल, काही सूचना असतील तर बिनधास्तपणे सांगत चला अशा पद्धतीची अपेक्षा करतो. तालुक्यामध्ये जे जे चुकीचं काम चाललेलं आहे त्याच्यावर बिनधास्त आवाज उठवा. अतिशय वाईट पद्धतीनं वाळूचे उपसे असतील, बेकायदेशीर धंदे असतील, ते गुटखे असतील, दारूचे धंदे असतील, ह्या सगळ्यांवर कडकडीत प्रहार करा. सर्वसामान्य माणसांना खरोखर यातून मोकळा श्वास घ्यायचा आहे. मी काल माहिती घेत होतो कोल्हापूर, सातारा या भागात फार कमी 2 नंबरचे अशा पद्धतीचे हे चालतं. सोलापूर जिल्हा हा असल्या प्रकारात अतिशय वाईट पद्धतीने अग्रेसर आहे. गुटखा खाणे, नुसतं मोर्चात फिरणे आणि झेंडे घोषणा देणे ह्याच्यात तरुण पिढी बर्बाद व्हायला लागलेली आहे. कृपया करून आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये एक भूमिका आदराची घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.